मानवतेच्या मंदिरात उभे देवदूत डॉक्टर विजयकुमार मून व डॉक्टर पूजा विजयकुमार मून या दाम्पत्यांनी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथील बेघर प्रभूजींचा या ठिकाणी मोफत उपचार करून त्यांना जीवनदान दिले। पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ। जय हिंद, जय गाडगेबाबा। काही माणसं अशी असतात जी देव शोधत नाहीत तर स्वतःच दुसऱ्याच्या जीवनात देव होऊन उभी राहतात। खरे देव तेच जे स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्या वेदना ओळखून त्यांच्या जीवनात प्रकाश आणतात। आज असाच एक अनुभव नंददीप फाउंडेशनला आला। नंददीप फाउंडेशनचे मार्गदर्शक व संचालक आदरणीय डॉक्टर विजयकुमार मूल MD, साई श्रद्धा हॉस्पिटल यवतमाळ हे खऱ्या अर्थाने देवदूताचे रूप घेऊन आमच्या पाठीशी निराधार बेघर निराश्रित मनोरुग्णांसाठी धावून आले। तीनही बेघर प्रभूजींची त्यांनी स्वतः मोफत तपासणी केली आणि आजाराचे गंभीर्य लक्षात घेऊन त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले। त्यांना माहित होते की हे तीनही बेघर प्रभूजी पूर्णपणे आधारविहीन आहेत। त्यांचे गाव, नाव, त्यांचे नातेवाईक, त्यांची ओळख काहीच कोणालाच माहित नाही। फक्त एक महिला प्रभूजी वारंवार फक्त मम्मा मम्मा इतकंच बोलते। तिची आई कुठे आहे, वडील कुठे आहे, कोण आहेत, कोणी सांभाळ करणार आहेत हे काहीच माहित नाही। दुसरा दीपक नावाचा तरुण जो बोलत नाही, सांगत नाही, जणू आयुष्यभराचं दुःख घेऊन गप्प बसलाय। अशांना उपचार मिळवून देणं हे खरंच हृदयाला भिडणारं आणि कठीण काम आहे। पण याच क्षणी डॉक्टर विजयकुमार मून MD आणि डॉक्टर पूजा विजयकुमार मून दाम्पत्यांनी मानवी संवेदनाची खरी ओळख उत्तीर्ण केली। नंददीपकडे 1 रुपयाही नाही हे त्यांना माहिती असूनही त्यांनी साई श्रद्धा हॉस्पिटलमध्ये तीनही प्रभूजींना दाखल करून घेतले। उपचार, औषधे, हॉस्पिटलचा चार्ज सर्व खर्च त्यांनी स्वतःवर घेतला। हीच तर खरी मानवतेची किमया आहे। ज्या समाजात प्रत्येक गोष्टीला पैशाची किंमत असते तिथे एखाद्याच्या जीवनात स्वतःहून खर्च उचलणं ही देव समान कृतीच आहे। आज नंददीप फाउंडेशनच्या या तीनही निराधार प्रभूजींना जीवनदान मिळालं आहे आणि हे शक्य झालं कारण डॉक्टर विजयकुमार मून व डॉक्टर पूजा विजयकुमार मून या दाम्पत्यांनी देवदूतासारखं रूप घेऊन पुढे पाऊल टाकलं। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार या दोनही मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आजच्या काळात जेव्हा कोणी कोणाचे नसते तेव्हा असे देवदूत मात्र देव बनून समोर येतात, हेच खरे समाधान आहे। जय हिंद, जय गाडगेबाबा।